नमस्कार, मी अनिता पाध्ये. ज्योतिषच्या सिरीज मध्ये मी तुमच्याशी बोलते आहे. मायाजालची खास सिरीज ही सुरू आहे गोल्डी साहेब आणि त्यांच्या चित्रपटांबद्दल. शैलेंद्रजींनी यातलं दुसरं जे गाणं लिहिलं ते होतो पे ऐसी बात, हे गाणं त्यांनी लिहिलं. जेव्हा तिसऱ्यांदा गोल्डी साहेब त्यांच्या घरी गेले आणि कळलं की शैलेंद्रजी घरात असून सुद्धा नाही असं सांगतायत, तेव्हा त्यांनी एक चिठ्ठी शैलेंद्रजींना लिहिली की शैलेंद्रजी, आपण अनेक वर्ष एकमेकांबरोबर काम करत आहोत आणि माणसाने आपली समस्या सांगितल्याशिवाय त्याचा जो तोडगा आहे तो निघू शकत नाही. आणि आम्ही सगळी तुमचीच माणसं आहोत, तर तुम्ही आम्हाला तुमची जर का समस्या सांगितली तर आम्ही तुम्हाला मदत करायचा प्रयत्न करू. मात्र त्यासाठी स्वतःला कोंडून घेणं हे त्याच्यावरचं काही सोल्युशन नाहीये म्हणून. आणि ते चिठ्ठी लिहून गोल्डी साहेब परत आले. त्याच्यानंतर 2 दिवसांनी शैलेंद्रजी भेटायला आले गोल्डी साहेबांना. ते होतो पे ऐसी बात हे गाणं जवळपास पूर्ण केलं होतं. आणि त्यानंतर असं होतं की आता पुढच्या गाण्यासाठी एक सिटिंग करायची वगैरे. आणि मग त्या भेटीमध्ये शैलेंद्रजींनी हे सगळं सांगितलं होतं की कशा अडचणीत मधून ते जात आहेत म्हणून. मात्र तिसरं गाणं लिहायची वेळच आली नाही, कारण 3-4 दिवसामध्ये असं झालं की गोल्डी साहेबांना बातमी कळली की शैलेंद्रजी यांचं निधन झालं. त्याच्यामुळे मग आता कुठला दुसरा गीतकार घ्यायचा हा प्रश्न गोल्डी साहेब आणि देवसाहेबांसमोर आला. कारण जसं मी गाईच्या वेळेला सांगितलं की हसरत जयपुरेंनी जे काही त्यावेळेला तो प्रकार घडला होता, त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर काम करायला गोल्डी साहेब आणि देवसाहेब तयार नव्हते. शैलेंद्रजींचं निधन झालं होतं आणि त्या काळामध्ये 2-4च गीतकार जे होते जे सतत म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने काम करत असत. साहिर लुधियानवी यांचा हा जॉनर नाही असं गोल्डी साहेबांना वाटत होतं. म्हणून मग मजरू सुलतानपुरी यांना पाचारण करण्यात आलं. मजरू सुलतानपुरी यांनी खूप चांगली गाणी लिहिली, बाकीची जी काही उरलेली गाणी आहेत ती. मात्र गोल्डी साहेबांना कायम असं वाटत राहिलं की जी शब्दांची डेप्थ होती, जे त्याच्यामध्ये सोप्या शब्दांमध्ये जे तत्वज्ञान सांगायचं ते शैलेंद्रजी ज्या पद्धतीने सांगत, तो रिझल्ट काही मजरू साहेबांकडून आला नाही. आता त्यांनी गाणी चांगली लिहिली आणि ते चांगले गीतकार होते याच्याबद्दल गोल्डी साहेबांचं अजिबात दुमत नव्हतं. आता त्यापूर्वी मी एक तनुजाजींबद्दल सांगते की जे वातावरण वैजंती माला सेटवर आपल्या रागाने किंवा दुसऱ्या भावाने जे वातावरण खराब करत असत ना, ते वातावरण तनुजाजी आपल्या हसऱ्या स्वभावाने आणि बडबड करणाऱ्या स्वभावाने इतकं छानपणे ठेवत असत. ते सतत त्या गोल्डी साहेबांना कधी त्यांचं कान खेचत असत, कधी सोफ्यावर जाऊन कुठल्या तंत्रज्ञानाबरोबर सुद्धा पकडापकडी खेळ किंवा काहीतरी विनोदच कर, काहीतरी हास्यासारखं एखादं गोष्टी कर, प्रँक कर, ह्या गोष्टी करत असत. त्याच्यामुळे वातावरण खूप छान राहिलं होतं. त्याच्यामुळे गोल्डी साहेबांना वाटत होतं की मी तनुजाची जी निवड केली ती अत्यंत योग्य केली. ती चांगली अभिनेत्री तर आहेच, मात्र तिच्यामुळे वातावरण जे सगळं बिघडलं होतं वैजयंतीमाला यांच्यामुळे, ते इतकं चांगलं लाईट वातावरण असायचं त्या सेटवरती तनुजाची असल्यामुळे. आणि तनुजींना आणखीन पण आपल्या पुढच्या चित्रपटामध्ये घेण्याची गोल्डी साहेबांची इच्छा होती. मात्र त्यापूर्वीच त्यांना साऊथचा जिने की राह हा चित्रपट मिळाला जितेंद्रजींबरोबर आणि तो चित्रपट खूप चालल्यामुळे तनुजाजींचं करिअर पण चांगलं झालं. त्याच्यामुळे नंतर मग काय गोल्डी साहेबांनी विचार केला नाही की त्यांना एखादा आणि ब्रेक द्यावा म्हणून. एक जॉनी मेरा नाम हा गोल्डी साहेबांचा चित्रपट सोडला तर त्यांच्या कुठल्याच चित्रपटाला ओपनिंगला एकदम सुपरहिट एखादा कुठलाही चित्रपट झाला नाही किंवा त्याला ओपनिंग एकदम चांगली मिळाली नाही. जे गाईडच्या बाबतीत झालं, कालाबाजारच्या बाबतीत झालं, तेच झालं ज्वेलथीपच्या बाबतीमध्ये. ज्वेलथीप प्रदर्शित झाल्यानंतर असा काही त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळत नव्हता प्रेक्षकांचा, किंवा सुपरहिट झालेला आहे लगेचच आठवड्याभरामध्ये किंवा हाऊसफुलचे बोर्ड लागतायत, असं काही झालं नव्हतं. मात्र हळूहळू त्याचं रेप्युटेशन तयार व्हायला लागलं आणि ज्वेलथीपची हवा निर्माण झाली आणि मग त्या चित्रपटाला यश मिळायला लागलं. या बघा तुम्ही ज्वेलथीपच्या बाबतीत सुद्धा तिसरी मंजिल सारखंच आहे की त्याला सुद्धा रिपीट व्हॅल्यू आहे. तिसरी मंजिलच्या बाबतीत मी सांगितलं होतं की तो मर्डर मिस्ट्री असताना सुद्धा आणि व्हिलन कोण आहे, कुठल्या व्हिलननी त्या हिरोईनच्या बहिणीची मर्डर केलेली आहे
हे माहिती झाल्यानंतर, एकदा चित्रपट बघितल्यानंतर माहिती झाल्यानंतर असं होतं शक्यतो, म्हणजे बहुतांशी वेळा की प्रेक्षकांचा इंटरेस्ट निघून जातो, की अरे कळलं आम्हाला कोणी मर्डर केलेली आहे किंवा कोण खुनी आहे, कोण चोर आहे हे आम्हाला कळलं. ते तरी सुद्धा त्याला रिपीट व्हॅल्यू होती. म्हणजे मॅटिनीला नंतर लागल्यानंतर सुद्धा तिसरी मंजिल चालत होता. सॅटेलाइट मध्ये तो त्याला खूप यश मिळालं, खूप चांगला प्रतिसाद मिळाला. तसं श्वेलकीच्या बाबतीत झालं. अशोक कुमार हे खलनायक आहे आणि हे माहिती असून आणि ते सगळं त्यांनी हा ड्रामा रचलेला आहे की जो अस्तित्वातच माणूस नाहीये त्यांच्याबद्दल ते बोलतायत, आणि हे सगळं माहिती असून सुद्धा ज्वेलदीपला सुद्धा रिपीट व्हॅल्यू मिळाली. त्याला पुन्हा पुन्हा तो चित्रपट लोकांनी बघितला आणि आजही बघत आहेत. म्हणजे आजही तो कधी सॅटेलाइटवर लागला किंवा आता युट्यूब वरती बघायला मिळतो, तर लोकांना तो बघायला आवडतो. नाही तर बऱ्याचदा असं होतं की अरे एकदा कळल्यानंतर लोक नाही जात, आणि हेच गोल्डी साहेबांच्या दिग्दर्शनाचे हे वैशिष्ट्य आहे. गोल्डी साहेबांचा आणखीन एक चित्रपट जो आहे जॉनी मेरा नाम, त्याच्याबद्दल मी पुढच्या एपिसोड पासून त्याची सुरुवात करेन. मात्र मला असं वाटतं की ज्वेलकीची जी सिरीज होती ती आपल्या सर्वांना आवडली असावी, आपल्याला त्याची सगळी बरीचशी माहिती मिळाली असावी. आणि हे जी मी एपिसोड करते आहे स्पेशल, जे गोल्डी साहेबांच्या चित्रपटांबद्दल आहे, ही सिरीज सुद्धा तुम्हाला आवडत असेल मी अशी आशा करते. माझा चॅनल सबस्क्राईब करा, चॅनल लाईक करा, शेअर करा, आणि तुम्हाला ऑथेंटिक माहिती चित्रपटांबद्दल आणि कलाकारांबद्दल नेहमीच या मायाजालमध्ये बघायला मिळेल, एवढं मी आश्वासन देते. धन्यवाद.